नमस्कार. तर लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या आजच्या भागात आपण पाहणार आहोत. वकील जरा नंदिनीला चेष्टेमध्येच बोलतात की मला टापटीपणा आवडतो, पण माझ्या बायकोला टापटीपणा आवडत नाही. तिचं नाव बदलून मिसेस पसारेवालीच ठेवतं. लग्न म्हटलं की आपल्या स्वभावाविरुद्धच पार्टी भेटते. तेव्हा नंदिनी जीवाकडे पाहते. वकील बोलतो की मला इथे तुमची केस ऐकायची सोडून माझं दुःख तुम्हाला ऐकत बसलं. यू कंटिन्यू बोला. अजून काही प्रॉब्लेम आहे का? जीवा विचार करून बोलतो, हा सांगतो ना. वकील बोलतात, हा सांगा ना. यावर जीवा बोलतो की हिला ना सतत सतत बडबड करायची सवय. इतकी बडबड ना, असं वाटतं देवाने आपल्याला कान का दिलेत असा प्रश्न पडतो. फुकटचे टॉक टाइम आहे हो. यावर नंदिनी रागातच बोलते, मी फुकटचा टॉक टाइम आहे? सर, लग्न झाल्यापासून बॅलन्स नसलेला फोन सारखे गप्प आहेत हे. मला असं वाटायचं कधीतरी बॅलन्स नसलेला हा फोन ट्रिंग ट्रिंग करेल, कधीतरी व्हायब्रेट तरी करेल, पण नाही. कसलं काय, हा फोन सायलेंट मोड वरतीच आहे. वकील त्याचं म्हणणं ऐकत असतात. नंदिनी बोलते की तुम्ही मला सांगा सर, कायमस्वरूपी सायलेंट मोड सुरू करण्यासाठी कोणी ना कोणीतरी पुढाकार घेणे गरजेचं आहे, हो की नाही? यावर वकील बोलतात, बरोबर. नंदिनी बोलते, का आहे ना सर, मी यांच्या आणि माझ्या दोघांच्या वाटणीची बडबड करायची ना, म्हणून मी जास्त बडबड करते असं वाटतं. आणि म्हणे मी फुकटचा टॉक टाइम, आणि या फुकटच्या टॉक टाइमची तुम्हाला दिवसातून 10 वेळा गरज पडायची. कपल वॉच वाजून कोण बोलवायचं मला? वकील बोलतात, कपल वॉच कोणी दिलं कोणाला? नंदिनी बोलते, मी दिलं सर यांना. आमची 1 मंथ अॅनिव्हर्सरी सुद्धा लक्षात नव्हती यांच्या. हे प्रॉब्लेम सांगतात. मी सांगू का आणखीन प्रॉब्लेम? जीवा नंदिनीकडे चकित होऊनच बघतो. आता दुसरीकडे पार्थ बोलतो की या काय सांगतील प्रॉब्लेम? मी सांगतो प्रॉब्लेम काय आहे ते. यांच्यासाठी काही केलं ना तरी फिसकरलेल्या मांजरीसारखे अंगावर येतात. आय कार्ड घरी विसरून येतात, आणि तेच आय कार्ड क्लासला द्यायला गेला ना तर मला चोर म्हणतात. मला काव्या मधीच म्हणते, अहो. पार्थ बोलतो की मी बोलतोय ना, माझ्या गाडीत बसत नाही, ऑटोने जातात क्लासला. त्यानंतर माझी गाडी पंक्चर करून मलाच न्यायला येतात, तेही रिक्षाने. वकील हसूनच त्या दोघांकडे बघत असते. दुसरीकडे नंदिनी बोलते, आणि नुसती रिक्षा घेऊन नाही आले, रिक्षावाला बनून आले, आणि तेही मी दिलेले कपल वॉच घालून. तेव्हा नंदिनी जीवाकडे पाहत असते. अरे, एखादा माणूस एवढा वेश बदलून एखाद्याला घ्यायला येतो तर कपल वॉच काढून ठेवावं, एवढी साधी गोष्ट पण कळत नाही. जीवा बोलतो, ठीक आहे ना, एक्साइटमेंट मध्ये विसरतो माणूस. वकील बोलतो, करेक्ट. नंदिनी बोलते की विसरण्याने माणूस पकडला सुद्धा जातो, नाही का? तसेच पकडले गेले. मग एवढा वेश बदलून आपल्याला जड जात असून सुद्धा तोंडची भाषा बदलून एवढा उपाध्याय करून काय उपयोग झाला सांगा ना? वकील बोलतात, हे सुद्धा करेक्ट आहे. जीवा बोलतो, काय करेक्ट आहे? एकाच वेळी दोन्ही गोष्टी कशा काय करेक्ट असू शकतात? आणि हिचा नेमका प्रॉब्लेम काय आहे? मी उपाध्याय करतो म्हणून की कपल वॉचमुळे पकडलो गेलो म्हणून? नंदिनी बोलते, दोन्ही गोष्टीचा प्रॉब्लेम आहे मला. मी म्हणत होते यांना मला पिकअप करायला येऊ नका, पण आलात. आणि जेव्हा मी म्हणायचे, अहो प्लीज मला पिकअप करायला या, तेव्हा मात्र कधीच नाही आलात. आणि आला तेही वेश बदलून. बेसिकली काय आहे ना सर, हे काही माझं ऐकत नाही. मी जे सांगते ना त्यातलं हे काहीच करत नाही, त्याच्या उलट करतात. जीवा बोलतो की तू म्हणतेस, तू कधी माझं ऐकतेस का? मी नाही म्हटलं ना तरी सतत येऊन माझ्या बरोबर बडबड बडबड करत असते. माझं नाव जन्मजय कोणी ठेवले हे विचारते मला. वकील बोलतात, ओ सिरियसली, तुमचं नाव जन्मजय? नंदिनी बोलते, जन्मजय कसला, जन्मठेप आहे ही. जीवा नंदिनीकडे पाहतो. यावर जीवा बोलतो, एक मिनिट प्लीज. माझ्या पर्सनल गोष्टीवरून किंवा माझ्या नावावरून कोणी मला चिडवलं आवडणार नाही, प्लीज. यावर नंदिनी बोलते, का नको चिडू? हे बघा, डॉक्टर समोर आणि कॉन्सलर समोर काहीच लपवायचं नसतं. दुसरीकडे काव्या सुद्धा रागातच म्हणते, लपवण्याबद्दल तर यांनी बोलूच नाही. लपून छपून माझ्या घरी आले होते हे डिलिव्हरी बॉय बनून. यावर वकील बोलते, काय डिलिव्हरी बॉय? काव्या बोलते, भर रात्री इतक्या असं लपून छपून कोणाच्या घरी कोण जातं? हो बरं, डिलिव्हरी बॉय बनून आले. ते रेड वेल्वेट पेस्ट्री घेऊन आले खायला. ती खाऊन झोप लागली मला. अभ्यास झाला नाही माझा त्या पेस्ट्रीमुळे. यावर पार्थ म्हणतो, पण मी फक्त रेड वेल्वेट पेस्ट्री आणून दिली होती, तुम्हाला भरवलं नव्हतं, कोणी आग्रह केला नव्हता तुम्हाला खायला. काव्या बोलते, प्रश्न आग्रह करण्याचा नाही आहे देशमुख. मग एवढ्या मेहनतीने आणली होती ती पेस्ट्री, म्हणून खायला लागली मला ती. हाऊस नाही आली मला पेस्ट्री खात बसायची भर रात्री.
मुळात मला लग्न करायचीच हौस नव्हती. पहिल्या रात्रीपासून मी बोलत होती, मला डिवोर्स हवाय, डिवोर्स हवाय, डिवोर्स हवाय. जीवानंदिनीचे वकील जरा रागातच बोलतात की हे कोर्ट आहे, तुमची बेडरूम नाही आहे. दुसरीकडे आत्याने रम्या गुरुजींना बोलतात की पूजा किती छान झाली ना, तुमची दक्षिणा गुरुजी. यावर गुरुजी बोलतात, मिळाली मला, मानिनी इतक्यात देऊन गेली, माझी कॅबही येईल इतक्यातच. पण ही चौकशी करायला तुम्ही इथे आला नाही आहात, खरं आहे ना रम्या? आत्या रम्याला हसतच बोलते, बघितलंच ना रम्या, गुरुजींना सगळं कळतं, बोललेलं सुद्धा आणि न बोललेलं सुद्धा. हो की नाही गुरुजी? गुरुजी बोलतात की मला विचारतात की स्वतःलाच सांगतायत. आत्या जरा गोंधळून, तसं नाही, या रम्याला तुम्हाला काहीतरी विचारायचं आहे. रम्या बोलते की मी विचारलं असतं आई, पण गुरुजी मामीच्या माहेरच्या आहेत ना, मी विचारलं आणि त्यांनी मामीला सांगितलं तर? गुरुजी बोलतात की जे अटल आहे ते होणारच, मी कोणाला काही सांगितलं तर भविष्य त्याचा डाव खेळतो. तिघेही एकमेकांकडे पाहतात. यावर गुरुजी बोलतात, असो, मला विचारलेली प्रत्येक शंका ही गुपित म्हणूनच माझ्याकडे राहील. विचार, काय समस्या आहे? रम्या बोलते, माझं लग्न. गुरुजी बोलतात, होणार. रम्या बोलते, ते होईलच, मी मनावर घेतल्यावर. पण आता मी ते मनावर घेत नाही आहे, कारण मला माझं लग्न माझ्या मनासारखं व्हायला हवे गुरुजी. यावर गुरुजी बोलतात, तसंच होणार. रम्या खुश होऊन बोलते की खरंच गुरुजी तसंच होणार? गुरुजी बोलतात की माझ्या बोलण्यावर संशय असेल, तुझं विचारणं निरर्थक आहेत. आत्या बोलते की नाही नाही गुरुजी, तुमच्या बोलण्यावर संशय अशातला भाग नाही आहे. रम्या, उगा संशय घेऊ नकोस. रम्या बोलते, नाही नाही, तुमच्या बोलण्यावर काही संशय नाही आहे गुरुजी, पण एखाद्या गोष्टीची आपण इतक्या वर्षापासून वाट बघतोय आणि ती होणारच हे कळल्यावर कसं होतंय एखाद्याला? तसंच झालंय माझं. बरं गुरुजी, मला सांगा, माझा जोडीदार कोण असेल? गुरुजी बोलतात, जो तुझ्या भाग्यात आहे तोच. रम्या एक्साइटेड होऊनच बोलते, जो माझ्या भाग्यात लिहिला आहे तो, आणि जो माझ्या मनात आहे तो पुरुष एकच असेल ना? गुरुजी बोलतात, हे तू काय प्रयत्न करते त्यावर ठरेल. यावर रम्या बोलते, म्हणजे मी प्रयत्न केले तर होऊ शकतं गुरुजी? असं असेल ना, 100% प्रयत्न करेल मी. आई, ऐकलंस तू? माझं प्रेम जिंकणार आता. आता बोलते, हो ग. गुरुजी तिला पाहत असतात. रम्या बोलते, गुरुजी, म्हणजे माझं कधी लग्न होईल? माझं टाइम सांगू शकाल का? माझं किती महिने लागतील अजून वगैरे? त्यावर गुरुजी बोलतात, किती वर्ष वाट बघितली? यावर रम्या बोलते, मी लहानपणापासून याचीच वाट बघत होते गुरुजी. गुरुजी बोलतात, आणखीन काही काळ? आत्या बोलते, रम्या, असं आडून आडून काय बोलतेस? डायरेक्ट विचार ना, गुरुजींना सांगतील. गुरुजी मान हलवतात. रम्या बोलते, गुरुजी, तुम्हाला फ्युचर दिसतं ना, मग असं काही दिसतं का? समोर हवन होम सुरू आहे, पार्थ आजूबाजूला बसला आहे, त्याच्या हातात माझ्या नावाचं मंगळसूत्र आहे, असं काही होईल का? गुरुजी बोलतात, होय, तसंच होणार आहे. रम्या आता खूप आनंदी होतात. रम्या बोलते, खरंच गुरुजी तसंच होणार? माझं मन राखण्यासाठी तर नाही बोलत आहे ना. गुरुजी बोलते, जे होणार आहे पारखून ओळखूनच बोलतो मी. आता खरं काय आणि खोटं काय ते तुझं तू ठरव. आत्या आणि रम्या जरा गोंधळूनच जातात. आत्या बोलते की आम्हाला जरा समजेल असं सांगा ना. गुरुजी बोलतात, ठीक आहे, मला दिसते ते मी सांगतो. तू आणि पार्थ लग्नाची वस्त्र नेसून स्वखुशीने मांडवात बसला आहात. पार्थच्या हातात तुझ्या गळ्यात घालण्यासाठी मंगळसूत्र आहे. रम्या जरा इमॅजिनच करते. रम्या बोलते, आता तर मला खात्रीच पटली आहे की पार्थ आणि माझं लग्न होणार आणि दोघी खुश होतात. गुरुजी बोलतात, माझं म्हणणं पूर्ण झालेलं नाही आहे. पण त्यावर गुरुजी काहीच ऐकत नाही. गुरुजींना फोन येतो आणि ते निघून जातात. इथे जीवानंदिनीचे वकील बोलतो की तुमचं कारण फारच किरकोळ आहे. जीवा बोलतो, काय? वकील बोलतो की मिस्टर अँड मिसेस देशमुख, तुमची कारणं किती जेन्युअल आहेत असं जरी सांगितलं तरी कोर्टाला किरकोळ वाटेल अशी आहे. दुसरीकडे पार्थ काव्याचे वकील बोलते, तुम्हाला कदाचित पटणार नाही, पण इतक्या बेसिक कारणासाठी माननीय कोर्ट काय तुमचे वकील सुद्धा तुम्हाला डिवोर्स मंजूर करणार नाही. दुसरीकडे नंदिनीचे वकील बोलतात की तुमचं लग्न होऊन कमी काल लोटला आहे. दुसरीकडे काव्याचे वकील बोलते की 1 महिना 28 दिवस इतक्यात तुम्ही दोघांनी एकमेकांना ओळखलंही नसताना एवढी मोठी स्टेप घेणं मला योग्य नाही वाटत. त्यामुळे मी तुम्हाला दोघांना सुचवते की डिवोर्स फाईल न करता एकमेकांना थोडा वेळ द्या. तेव्हा काव्या बोलते, नाही नाही, 1 मिनिट, प्रश्नच तो नाहीच आहे. मुळात आमचं लग्न फार विचित्र परिस्थितीत झालं आणि त्याचा ब्लेम मी पार्थवरती नाही करणार. ऍक्च्युली ते सुद्धा माझ्यासारख्या परिस्थितीत अडकून पडले होते. खरं तर माझीच चूक आहे.
मीही त्या दिवशी आई बाबा गावातील बाकी सर्व माणसं यांना ऐकून प्रेशरमध्ये आलेच नसते तर आज हे लग्न झालंच नसतं. यावर पार्थ म्हणतो, खरं तर चूक माझीच आहे. लग्नात जी परिस्थिती ओढवली होती त्यात आपण लग्न करूया आणि गावातून बाहेर पडून नंतरचं नंतर बघूया असं ठरलं असताना घरी आल्यावर मी काव्याला मोकळं नाही केलं. त्यांची इच्छा नसताना मी त्यांना बायको म्हणून वागायला लागलो. लग्नाच्या दिवसापासून वारंवार त्या म्हणत होत्या की त्यांना डिवोर्स हवाय, डिवोर्स हवाय, पण मीच माझे प्रयत्न चालू ठेवले. त्यांना संसारात गुंतवायचे. पार्थला रडू येतं. इथे दुसरीकडे नंदिनी बोलते की चूक खरं तर यांची नाही, माझीच आहे. दीपकला खूप हलक्यात घेतलं. पार्थ आणि काव्याचं लग्न झालं तेव्हा मागच्या मागे निघून जायला हवं होतं. मी जाब विचारायला पुढे आले. काय करू, हट झाले होते मी. पण सगळेजण माझ्या विरोधात उभे राहिले. या सगळ्यांच्या आरोपामुळे मी गुदमरून गेली होती. अक्षरशः त्या क्षणी मला वाचवायला जो हात पुढे आला तो मी धरला. हा विचारच केला नाही की समोरचा माणूस हे सगळं मनापासून करतोय की दयेपोटी. दयेपोटी फक्त संसार नाही होत. यावर जीवा बोलतो, प्लीज असं काही बोलू नको. यात तुझी काही चूक नाही. दोष कोणाचा असेल तो माझा. माझा ज्या मुलीवर प्रेम होतं तिचं लग्न झालं कळलं तेव्हा मला प्रचंड राग आला होता आणि सगळे तुझ्यावर चिखलफेक करत होते. मला नाही बघवलं आणि त्यात मी लग्नासाठी उभा राहिलो आणि माझ्या सोबत तुझे आयुष्य बर्बाद केलं. जेव्हा रडत असतो तेव्हा नंदिनी त्याला सावरण्याचा प्रयत्न करते पण ती हात मागे घेते. दुसरीकडे पार्थ बोलतो की सॉरी काव्या, चूक माझीच आहे आणि त्याला रडू येतं. त्याला खूप वाईट वाटतं. तेव्हा काव्या त्याला रुमाल देते. पार्थ त्याचे डोळे पुसतो. वकील त्या दोघांकडे बघत असते. दुसरीकडे नंदिनी बोलते की सर, जीवाबद्दल माणूस म्हणून मला काहीच प्रॉब्लेम नाहीये, पण मी त्यांना नवरा नाही मानू शकत. जीवा अक्षराने होऊनच बघतो. ते मला बायको मानत नाही आणि ते मला स्पष्टपणे कळतं. शिवाय एखादा माणूस मनापासून जीव तोडून संसार केल्यानंतर आणि तो मोडल्यानंतर पुन्हा पुन्हा हा खेळ खेळण्यात मला काहीच इंटरेस्ट नाहीये. दोघे एकमेकांकडे पाहतच असतात. दुसरीकडे काव्या बोलते, इंटरेस्टिंग तर आहे. पार्थ देशमुख हुशार आणि प्रेमळ सुद्धा, पण मला आता लग्न करायचंच नाहीये. IAS होणार आहे मी. खूप चांगलं काम करून दाखवायचं आहे मला. खरं तर पार्थ माझ्यापेक्षा खूप चांगली मुलगी डिझर्व करतात. म्हणूनच मला त्यांना या नात्यात अडकून ठेवायचं नाही आहे. तुम्ही प्लीज आम्हाला लवकरात लवकर मोकळं करा, म्हणजे पार्थ त्यांच्या आयुष्याची नवीन सुरुवात करू शकेल, यावेळी माझ्याशिवाय. दुसरीकडे नंदिनीचे वकील बोलतो की ठीक आहे, मग मी तुमच्या वकिलाशी बोलून डिवोर्स फाईल करायला सांगतो. हा, पण मग कोर्टाच्या नियमानुसार 6 महिने वेगळे राहायची तयारी ठेवा. तुम्ही या नात्याला आणखीन एक चान्स द्यायला तयार नसणारच. डिवोर्स द्यायला आले कुठलेही कपल तयार नसतं. हा एक कूलिंग पिरियड आहे. म्हणजे तुम्ही तुमच्या नात्याला देत असलेला आणखीन एक चान्स आहे आणि या कूलिंग पिरियडमध्ये तुमच्या लक्षात येईल तुम्ही एकमेकांसोबत जास्त खुश होतात की एकमेकांशिवाय. दुसरीकडे काव्याचे वकील बोलते, ठीक आहे, कोर्ट तुमच्या अर्जावर विचार करेल, पण या कालावधीत तुम्हाला एकमेकांपासून वेगळं राहणं अनिवार्य असेल. नंदिनीचे वकील बोलतो की या कालावधीमध्ये नियमित तुमच्या कॉन्सिलरला भेटणं बंधनकारक राहील. जीवा आणि नंदिनी दोघे मान हलवतात. कोर्ट तुमच्या 6 महिन्याचा घटस्फोटाचा अर्ज मंजूर करून घेत आहे. डिव्होर्स पेपरवर स्टॅम्प पेपरवर शिक्का लावतात आणि चौघांना खूप वाईट वाटतं आणि ते निघतात. पार्थची गाडी खराब होते. पार्थ बघतो टायर पंक्चर झालेला असतो. तेव्हा तो काव्याकडे बघतो. बाहेर या जरा. काव्या बाहेर येते. काय झालं? पार्थ बोलतो, हे काय? काव्या बोलते, चष्माचा नंबर वाढला आहे, तुम्हाला दिसत नाही आहे का? टायरची हवा गेली आहे. पार्थ म्हणतो की म्हणूनच विचारतोय, मागच्या वेळी जेव्हा हवा गेली होती तेव्हा. काव्या बोलते, एक मिनिट, म्हणजे तुम्हाला नेमकं काय म्हणायचंय? कोर्टातून बाहेर निघताना मी तुमच्या टायरची हवा काढली आहे असं? पार्थ बोलतो, होऊ शकतं ना, करू शकता तुम्ही. खरं सांगा, हे केले तुम्ही? काव्या बोलते, उगाच माझ्या बरोबर नको ते आरोप करायचे नाही. हाऊस नाही आली मला तुमच्या गाडीची हवा काढून अशा सुमसाम जागी अडकायची. पार्थ बोलतो, खरं आहे, आधीच या लग्नात अडकून पडलोय, ते काय कमी आहे? काव्या बोलते, अर्ज मान्य केला आहे ना कोर्टाने, सहन करा मग 6 महिने. आणि आजचा भाग इथेच संपतो. धन्यवाद.